नमस्कार मित्रांनो. कसं आहे ना, आजच्या काळात माणसाला ओळखणं लय कठीण झालंय. वरून हसून बोलणारा माणूस आतून कधी आपल्याला खड्ड्यात पाडेल याचा नेम नाही. म्हणून या जगात छाती ठोकून जगायचं असेल आणि लोकांनी आपला आदर केला पाहिजे असं वाटत असेल तर एक मंत्र आजच मनावर पक्का कोरून ठेवा. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण आपल्या मनातलं गुपित मात्र आपल्याच पोटात ठेवा. काही लोक लय भोळे असतात. मनात काही आलं की लगेच मित्रांसमोर किंवा नात्यात सगळं मोकळं करतात. पण लक्षात ठेवा, जो माणूस आपले सगळे पत्ते जगासमोर उघडे करतो ना, त्याचा पत्त्यांचा बंगला कोसळायला वेळ लागत नाही. आज जो तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमचं ऐकतोय, तोच उद्या चार चौघात तुमची इज्जत काढायला मागे पुढे बघणार नाही. जर तुम्ही स्वतःला शहाणं, समजूतदार आणि हुशार समजत असाल तर आयुष्यातल्या या 8 गोष्टी कधीच अगदी स्वतःच्या जीवाभावाच्या माणसाला सुद्धा सांगू नका. नंबर 1, तुमचे मोठे प्लॅन्स आणि ध्येय. आपण एखादा नवीन धंदा सुरू करायचा विचार करतोय किंवा मोठी परीक्षा द्यायचं ठरवतोय, हे आधीच सगळ्यांना सांगत सुटलो ना, तर जळणारे लोक आधीच टपलेले असतात. ते पाठीमागे हसतील आणि तोंडावर म्हणतील, तुला कुठं जमणार आहे हे, राहू दे, तुझ्या बापाने केला होता का कधी धंदा. यालाच म्हणतात नाटाचा पाडा सुरू होणे. म्हणजेच लोक तुमच्या मनात आधीच भीती आणि नकार भरतात, मग आपला हुरूप तिथेच मोडतो. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांची नजर लय वाईट असते. चांगल्या चाललेल्या गोष्टीला सुद्धा खीळ बसते. म्हणून शहाणपणा यातच आहे की आपलं तोंड बंद ठेवायचं आणि काम चालू ठेवायचं. कोणालाही सुगावा लागू द्यायचा नाही. जेव्हा तुम्ही गपगुमानं कष्ट करून यश मिळवाल ना, तेव्हा तो यशाचा गुलाल असा उडेल की तुम्हाला सांगायची गरजच पडणार नाही. आधी बोलायचं नाही, आधी फक्त करून दाखवायचं. नंबर 2, घरातल्या गोष्टी आणि वाद. आपल्याकडे जुने लोक नेहमी म्हणायचे, घरची भांडी घरातच वाजलेली बरी. तिचा आवाज वेशीवर जाता कामा नये. प्रत्येक घरात थोडंफार वाद, भांडण, भावाभावातले रुसवे फुगवे हे चालतच असतात. पण ही आपल्या घरची खाजगी गोष्ट आहे. गोम कुठे होती माहितीये का? जेव्हा घरात भांडण होतं तेव्हा आपला जीव संतापाने किंवा दुःखाने भरून येतो. मग आपण हलके व्हावे म्हणून मित्राला, शेजाऱ्याला किंवा नातेवाईकाला घरातलं सगळं सांगून टाकतो. समोरचा माणूस पण लय हुशार असतो. तो वरून हो का, लय वाईट झालं असं म्हणून मोठी सहानुभूती दाखवतो. पण लक्षात ठेवा, ती सहानुभूती खोटी असते. तुम्ही पाठ फिरवली की तोच माणूस दुसऱ्या 4 लोकांकडे जाऊन तुमच्या घराची अब्रू चव्हाट्यावर आणतो. बघा यांच्या घरात कसं चाललंय म्हणून पाठीमागे तमाशा बघून हसतो. तुमच्या घरातल्या वादाचा वापर लोक स्वतःच्या फायद्यासाठी किंवा गमतीसाठी करायला लागतात. घराची इज्जत ही एका काचेच्या भांड्यासारखी असते. ती एकदा वेशीवर टांगली ना की तिचं वासरू व्हायला म्हणजेच राईचा पर्वत व्हायला वेळ लागत नाही. आपल्या माणसांचे दोष बाहेरच्यांना सांगून आपण स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. म्हणून घरात काहीही होऊ द्या, घराचा उंबरा ओलांडून ती गोष्ट बाहेर जाता कामा नये. नंबर 3, तुमची कमजोरी आणि भीती. लोक नेहमी तिथेच बोट लावतात जिथे आपल्याला आधीच जखम झालेली असते. प्रत्येक माणसाची काही ना काही कमजोरी असते. कोणाला पैशाची अडचण असते, कोणाला लोकांसमोर बोलायला भीती वाटते, तर कोणी एखाद्या नात्यात भावनिक विचार करून कमजोर पडतं. गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण एखाद्यावरती लय विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपली ही भीती, आपली कमजोरी त्याला सहज सांगून टाकतो. आपल्याला वाटतं की तो आपल्याला समजून घेईल, पण हीच आपली सगळ्यात मोठी चूक ठरते. आज जो तुमचा चांगला मित्र आहे तो उद्या तसाच राहील याची गॅरंटी काय? उद्या जर काही खटका उडाला किंवा स्पर्धा सुरू झाली तर समोरचा माणूस तुमच्या याच कमजोरीचा हत्यार म्हणून वापर करतो. त्याला बरोबर माहित असतं की तुम्हाला कुठे टोमणा मारल्यावर जास्त दुखेल किंवा काय बोलल्यावरती तुम्ही घाबरून नमते घ्याल. मग तो तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो किंवा स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या बोटावर नाचवू शकतो. म्हणूनच स्वतःची भीती आणि कमजोरी ही स्वतःच्या काळजातच दाबून ठेवायची. ती कधीच चेहऱ्यावर आणि बोलण्यातून जगाला दिसू द्यायची नाही. लोक विचारतील काय झालं, तर हसून सांगायचं सगळं ओके आहे. जग जर तुमची कमजोरी शोधत असेल तर त्यांना तुमची ताकद दाखवा, कमजोरी नाही. नंबर 4, तुमची कमाई आणि बँक बॅलन्स. आपल्याकडे म्हणतात ना, पैसा बोलतो, पण आपण पैशाच्या बाबतीत कधी बोलायचं नसतं. तुमच्या खिशात किंवा बँकेत किती पैसे आहेत हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या देवापलीकडे कोणालाच माहित नसावं. आता समजा तुमच्याकडे लय पैसा आला आणि तुम्ही जोशामध्ये येऊन मित्रामध्ये किंवा नात्यात त्याचा गाजावाजा केला,
तर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे लोकांच्या पोटात दुखायला लागेल, लोक जळतील. दुसरी गोष्ट म्हणजे वाघाचा सुगावा लागल्यासारखे लोक लगेच, अरे मित्रा जरा अडचण आहे रे, 2 लाख उसने दे ना, म्हणत तुमच्या दारात कर्ज मागायला उभे राहतील. मग पैसे दिले तर परत मिळण्याची गॅरंटी नसते आणि नाही दिले तर नातं तुटतं. म्हणून दोन्हीकडून फटका आपल्यालाच. बरं, याच्या उलट जर तुम्ही तुमची गरिबी किंवा पैशाची चणचण लोकांसमोर रडत बसलात तर ही दुनिया मोठी मतलबी आहे. लोक लगेच तुमची लायकी काढतात. याच्याकडे काय नाही, हा भिकारी आहे म्हणून तुम्हाला किंमत देणं बंद करतील. लग्न कार्यात किंवा 4 चौघात तुम्हाला कोपऱ्यात बसवतील. म्हणून शहाणा माणूस तोच जो पैशाचा हिशोब स्वतःपुरता ठेवतो. खिशात दमडी नसली तरी चेहऱ्यावरती रुबाब कमी होऊ द्यायचा नाही आणि करोडो रुपये असले तरी साधेपणा सोडायचा नाही. पैशाचं गुपित पोटात ठेवा, जग तुम्हाला आपोआप सलाम करेल. नंबर 5, तुम्ही केलेली मदत किंवा पुण्य. आपल्या संस्कृतीत लय मोठी आणि सुंदर गोष्ट सांगितलीये. उजव्या हाताने कोणाला काही दिलं ना तर शेजारच्या डाव्या हाताला सुद्धा त्याचा सुगावा लागता कामा नये. यालाच खरं दान आणि खरी माणुसकी म्हणतात. कसं असतं ना, कधी कधी आपला मित्र, शेजारी किंवा नातेवाईक लय मोठ्या अडचणीत असतो. त्याची नड भागवण्यासाठी आपण त्याला पैशाची किंवा हवी ती मदत करतो. पण ती मदत केल्यावर गावभर त्याचा ढोल वाजवत सुटू नका. बघा मी त्याला वेळेला कसं धावून गेलो, मी नसतो तर त्याचं काय झालं असतं. असं जर तुम्ही 4 चौकात सांगायला लागलात तर तुम्ही त्या माणसाची मदत नाही करत, तर त्याच्या गरिबीची आणि हतबलतेची चेष्टा करताय. मदत करून जेव्हा तुम्ही ती लोकांना सांगत सुटता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमचं पुण्य नाही तर तुमचा माज आणि अहंकार दिसतो. समोरच्या माणसाचा स्वाभिमान तिथे दुखावला जातो. मदत अशी करावी की समोरच्याचं कामही भागलं पाहिजे आणि त्याचा आदरही टिकला पाहिजे. देव सगळं वरून बघतोय, त्याला हिशोब द्यायचाय, जगाला नाही. म्हणून मदत करा, विसरून जा आणि आपलं पुण्य आपल्याच पोटात ठेवा. नंबर 6, तुमची लव्ह लाईफ आणि वैयक्तिक नातं. तुमच्या पार्टनर सोबत तुमचं किती चांगलं जमतंय, तुम्ही एकमेकांवरती किती प्रेम करता हे जगाला दाखवायची काहीच गरज नसते. कारण तुमचं सुख बघून आनंद होणारे कमी आणि जळणारे जास्त असतात. बरं, याच्या उलट जर तुमच्यात काही वाद झाला, भांडण झालं तर ते लगेच मित्रांमध्ये किंवा सोशल मीडियावरती रडत बसू नका. नियम असा आहे की जेव्हा 2 माणसांच्या नात्यात तिसरा माणूस पाय रोखून उभा राहतो ना तेव्हा त्या नात्याचा खेळखंडोबा म्हणजेच पार कचरा व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही हलके व्हायचे म्हणून मित्राला सांगता, तो मित्र मग तुमच्या पार्टनर बद्दल तुमच्या मनात आणखीन विष कालवतो. किंवा लोक मागून मजा घेतात आणि म्हणतात, बघा याचं काय फार दिवस टिकत नाही. नातं हे एका नाजूक रोपट्यासारखं असतं, त्याला 4 भिंतींच्या आत विश्वासाने जपायचं असतं. तुमच्यात कितीही मोठं भांडण झालं तरी ते रात्री एका खोलीत बसून मिटून टाका. तिसऱ्या माणसाला तुमच्या घरात डोकावण्याची संधीच देऊ नका. नातं जेव्हा खाजगी आणि गुपित ठेवाल तेव्हा ते जास्त टिकेल आणि त्यातला गोडवाही टिकून राहील. नंबर 7, तुमचा भूतकाळ आणि जुन्या गोष्टी. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्याकडून आयुष्यात कधी चूक झाली नाही. माणूस म्हटलं की चुका या होणारच. कधी आपल्याकडून नकळत चुका होतात तर कधी परिस्थितीमुळे आपल्याकडून वाईट गोष्टी घडतात. पण तो तुमचा भूतकाळ होता, तो संपलाय. घोम कुठे होते माहितीये का? आपण लय भोळे असतो. कधी कधी आपण भूतकाळातल्या आपल्या चुका किंवा जुने वाईट अनुभव एखाद्या जवळच्या माणसाला सांगून टाकतो. आपल्याला वाटतं की समोरचा माणूस आपल्याला समजून घेईल, आपल्या दुःखावर फुंकर घालेल. सुरुवातीला तो माणूस तुमच्या भूतकाळावर लय हळहळ दाखवतो, अरे रे रे लय वाईट झालं तुझ्यासोबत असं म्हणून सहानुभूती देतो. पण हाच माणूस उद्या जर तुमच्याशी काही कारणाने वाकड्यात शिरला तर तो सगळ्यात आधी तुमच्या त्याच जुन्या चुका उकरून काढतो. 4 चौघात तुम्हाला त्याच गोष्टीवरून टोमणे मारायला तो मागे पुढे बघत नाही. तुमची इज्जत काढायला तो तुमचा भूतकाळ हत्यार म्हणून वापरतो. म्हणून शहाणपण यातच आहे की जुन्या चुकांमधून धडा घ्यायचा आणि तो भूतकाळ तिथेच जमिनीत गाडून टाकायचा, त्यावर माती टाकायची आणि पुढे चालायचं. आपल्या जुन्या जखमा जगाला दाखवत बसू नका, कारण लोकांना मलम लावायला जमत नाही तर त्यावर मीठ चोळायला नक्कीच जमतं. नंबर 8, तुमचा पुढचा डाव किंवा बदलत्या भावना. आपल्यावर जेव्हा कोणी अन्याय करतो
आपल्याला धोका देतो किंवा चार चौघात आपला अपमान करतो, तेव्हा आपल्या रक्ताचा थरकाप होतो. संतापाच्या भरात आपण लगेच ओरडून सांगतो, थांब, तुला मी बघून घेतो, तुझा गेमच करतो आता. पण अशी धमकी देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. तुम्ही जेव्हा समोरच्याला मी तुला बघून घेतो असं बोलता, तेव्हा तुम्ही तुमचे सगळे पत्ते त्याच्या समोर उघडे करता. शत्रू सावध होतो आणि त्यावर उलटवार करण्याची तयारी करायला लागतो. शहाणपणा यात नाही की आपण आधीच ओरडून आपली रणनीती सांगावी. शत्रूला कधीच अगदी स्वप्नात सुद्धा सुगावा लागला नाही पाहिजे की तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे. जेव्हा अपमान होईल ना, तेव्हा वाघासारखं शांत राहा. वाद घालत बसू नका, ताकद वाया घालू नका. ती सगळी ऊर्जा स्वतःला मोठं करण्यासाठी वापरा. एवढे मोठे व्हा, इतके यशस्वी व्हा की ज्या माणसाने तुमचा अपमान केला होता त्याला तुमच्या नावाचा उदो उदो ऐकूनच रात्रीची झोप लागली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, हाताने मारलेल्या कानशिलापेक्षा तुमच्या यशाने मिळालेली जी चपराक असते ना, तिचा आवाज पिढ्याने पिढ्या घुमत राहतो. म्हणून शांत राहून गेम उलटा करायचा, गाजावाजा न करता. या 8 गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनात कुलूप लावून बंद ठेवल्या ना, तर या जगात कोणाचीच ताकद नाही जी तुम्हाला वाकवू शकेल. हे जग लय मतलबी आहे. इथे गर्दीत राहायचं, पण स्वतःचं गुपित स्वतःपाशीच ठेवायचं. जो माणूस बोलतो कमी आणि करून जास्त दाखवतो, त्यालाच ही दुनिया सलाम ठोकते. चला तर मग आजपासून आपले मोठे स्वप्न, घरातील वाद, कमजोरी, पैशाचे हिशोब आणि जुन्या चुका सगळ्यांवर माती टाकायची आणि आपल्या कामाला लागायचं. शांत राहायचं, पण आतून एवढी मोठी तयारी करायची की जेव्हा आपण मैदानात उतरू तेव्हा समोरच्याची बोलती बंद झाली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला भिडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.